पुढची बातमी जालन्यातनं जालना सिंदखेड राजा रोडवर नाव्हा इथं एसटी बस आणि आयशरचा भीषण अपघात झालाय। या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 20 प्रवासी जखमी आहेत। बसचा वाहकही या अपघातात जखमी झालाय। एसटी बस जालन्याकडनं बुलढाण्याच्या दिशेने जात होती तर आयशर सिंदखेड राजावरनं जालन्याच्या दिशेने येत होता। जालन्याहून जाणाऱ्या या आयशर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झालाय। 20 प्रवासी जखमी आहेत। एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत। जालन्यात एसटी आणि आयशरचा भीषण अपघात झालाय। एसटी आणि आयशरची धडक बसली आहे। या धडकेत 20 प्रवासी जखमी झालेत। अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय। जालन्यातनं ही बातमी समोर येते। जालन्यामध्ये हा अपघात घडलाय। सिंदखेड राजा रोडवर नाव्हा इथं एसटी बस आणि आयशरचा भीषण अपघात झालाय। अपघातात 2 प्रवाशांचाही मृत्यू झाल्याचं कळतंय तर 20 प्रवासी अद्याप जखमी आहेत। यात बसचा वाहकही जखमी झालाय। अधिक माहिती जाणून घ्या। आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे सध्या संपर्कात आहेत। अक्षय, अपघात नेमका कसा झाला आणि सध्या परिस्थिती काय आहे? खरं तर जालन्याजवळच नाव्हा गाव आहे आणि जालन्याकडून बुलढाणा कडे जाणाऱ्या बसला सिंदखेड राजाकडून जालन्याकडे येणाऱ्या आयशरनं समोरासमोर धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये जवळपास 2 प्रवासी जे आहेत ते जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे, तर 20 प्रवासी गंभीर जखमी असून बसचा वाहक देखील गंभीर जखमी झालेला आहे। कुठेतरी आपण पाहिलं तर अपघात एवढा भीषण आहे की दोन्ही वाहनाचा अक्षरशः चुराडा झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळं या अपघाताची परिस्थिती बघता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। सध्या या रोडवर वाहनांची प्रचंड रांगा लागलेल्या आहे। समोरासमोर अपघात झाल्यानं संपूर्ण सिंदखेड राजा जालना रस्ता बंद झालेला आहे। पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहे। वाहनाच्या रांगा कमी करण्याचा प्रयत्न ते पोलीस करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।